नमस्कार, मी अरविंद पाटील. आपण पाहतोय द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मधील सेक्शन 21. सेक्शन 21 मध्ये डिपेंडंट ची प्रोव्हिजन आहे. डिपेंडंट म्हणजे असे अवलंबून लोक जे मेंटेनन्स क्लेम करू शकतात किंवा त्या व्यक्तीनं त्या प्रॉपर्टीतून त्या लोकांचा मेंटेनन्स केला पाहिजे. याच्यामध्ये 9 सब सेक्शन्स आहेत आणि थोडं गुंतागुंत आहे. त्याच्यामुळं जे लॉ स्टुडंट आहेत किंवा वकील बांधव आहेत त्यांनी आपला बेअर ऍक्ट सोबत घेऊन बसलेलं बेटर. आपण डिस्कस करत असताना संबंधित बेअर ऍक्ट आपल्या सोबत असेल तर ते आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी आणि परत इंटरप्रिएट करण्यासाठी सोयीचं होईल. सबसेक्शन 1 मध्ये हिज फादर जो डिसीज्ड व्यक्ती आहे असा हिंदू व्यक्ती जो मयत झाला आहे, मग त्याच्या मृत्यूनंतर त्याचे जे डिपेंडंट लोक आहेत त्यांची मेंटेनन्सची प्रोव्हिजन किंवा कोण कोण लोक डिपेंडंट आहेत हे सेक्शन 21 मध्ये आहे. आता डिपेंडंट ला मेंटेनन्स देण्यासाठी तो व्यक्ती तर हयात नाही, तो व्यक्ती हिंदू तर मृत्यू पावलाय. मग त्याच्यावर जे डिपेंड लोक आहेत त्यांचा मेंटेनन्स कोणी द्यायचा? तर मेंटेनन्स ही पर्सनल ऑब्लिगेशन नाही. त्या व्यक्तीची प्रॉपर्टी जे लोक होल्ड करतात त्या लोकांनी ह्या डिपेंडंट लोकांचा मेंटेनन्स द्यायचा आहे. आता त्याची प्रॉपर्टी बाय विल म्हणजे मृत्यूपत्राद्वारे त्रयस्थ माणसाकडे पण गेलेली असू शकते किंवा त्याचे जे लिगल हेड्स आहेत वारस त्यांच्याकडे गेलेले असू शकते. जो कोणी व्यक्ती त्या मयत व्यक्तीची प्रॉपर्टी होल्ड करतो, इस्टेटमधून अर्निंग करतो, त्या व्यक्तीनं त्या इस्टेटमधून या लिस्टमधील डिपेंडंट लोकांना मेंटेनन्स देणं या सेक्शननुसार कायद्यानं बंधनकारक आहे. आता फर्स्ट सबसेक्शन मध्ये तो मयत व्यक्तीचे वडील हे फर्स्ट डिपेंडंट आहेत. सेकंड सबसेक्शन मध्ये हिज मदर त्याची आई ही डिपेंडंट आहे. जर ते कमावते नसतील, त्यांना अदर प्रॉपर्टी मधून काही इन्कम नसेल किंवा त्यांना दुसरी कुठली अदर प्रॉपर्टी नसेल तर तो मयत व्यक्ती त्याच्या प्रॉपर्टीतून त्याच्या आईचा आणि वडिलाचा मेंटेनन्स प्राधान्याने देणं अपेक्षित आहे. तिसऱ्या सबसेक्शन मध्ये हिज वाईफ जे आता विडो आहे त्याची विधवा पत्नी तिसऱ्या सबसेक्शन मध्ये ती डिपेंडंट आहे मेंटेनन्स क्लेम करण्यासाठी. जर ती रिमॅरेज केलं नसेल, तिनं दुसरं लग्न केलं नसेल तर ती मेंटेनन्स क्लेम करू शकते किंवा डिपेंडंट ठरू शकते. चौथा सबसेक्शन आहे हिज और हर सन. तर तो मेल असू शकतो किंवा फिमेल असू शकते. हिंदू पर्सन जो मयत झाला आहे, डिपेंडंटच्या यादीमध्ये फर्स्ट प्रायोरिटी त्याचे वडील, आई, त्याची विधवा पत्नी आणि चौथ्या सबसेक्शन मध्ये त्याचा मुलगा किंवा सन ऑफ प्रिडिसेसन म्हणजे त्याचा नातू. जेव्हा त्याचा मुलगा मयत झालाय आणि नातू आहे किंवा त्याचा पंतू, त्या पंतूचा वडील म्हणजे ह्याचा नातू आणि ह्याचा मुलगा, त्या पंतूचा आजोबा, हे तिन्ही अब्सेंट आहेत. अब्सेंट आहेत म्हणजे आता हयात नाहीत, मयत आहेत. आणि तो पंतू जर मायनर असेल, 18 वर्षापेक्षा लहान असेल तर तो ह्या प्रॉपर्टीतून, पंजोबाच्या प्रॉपर्टीतून मेंटेनन्स क्लेम करू शकतो. तो डिपेंडंटच्या यादीमध्ये सेक्शन 21 नुसार आहे. पण जर तो जो पंतू आहे
त्याच्या आईवडिलाकडून, त्याच्या आईवडिलाच्या इस्टेटमधून, त्याच्या आजोबाकडून, त्याच्या आजोबाच्या इस्टेटमधून जर त्याला मेंटेनन्स मिळत नसेल, तो मेंटेनन्स प्राप्त करण्याची सिच्युएशन नसेल, त्यावेळेला हा जो डिसीज्ड हिंदू आहे मरण पावलेला, त्याच्या प्रॉपर्टीतून त्याला मेंटेनन्स द्यायची प्रोव्हिजन सबसेक्शन 4 सेक्शन 21 द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956 मध्ये आहे. सबसेक्शन 5 मध्ये अनमॅरिड डॉटरची प्रोव्हिजन आहे. जर तो मयत झालेला व्यक्ती, त्याची जर अनमॅरिड डॉटर असेल, बिना लग्नाची मुलगी असेल, ती पण डिपेंडंटच्या लिस्टमध्ये आहे. त्यासोबतच ऑर अनमॅरिड डॉटर ऑफ हिज प्री डिसीज्ड सन, किंवा जो मयत व्यक्ती आहे त्याचा मुलगाही मयत असेल आणि त्या मुलाची जर मुलगी असेल अविवाहित, तर ती पण मेंटेनन्स क्लेम करू शकते किंवा डिपेंडंटच्या यादीमध्ये आहे. प्री डिसीज्ड सन, तिचं लग्न होईपर्यंत मेंटेनन्स क्लेम करू शकते. पुढचा सबसेक्शन आहे हिज विडोड डॉटर इफ अनेबल टू मेंटेन हरसेल्फ. समजा तो मयत जो हिंदू आहे त्याची जर मुलगी विधवा असेल आणि ती स्वतःला पालन पोषण करण्यामध्ये, मेंटेन करण्यामध्ये अनेबल असेल, कॅपेबल नसेल, तर ती सुद्धा त्याच्या वडिलांकडून मेंटेनन्स, त्याच्या प्रॉपर्टीतून मेंटेनन्स क्लेम करू शकते. डिपेंडंटच्या लिस्टमध्ये आहे. परंतु तिला आणखीन काय अपवाद कसे आहेत? समजा ती अनेबल आहे फ्रॉम इस्टेट ऑफ हर हजबंड और हर सन, डॉटर और देअर इस्टेट. जेव्हा त्या डिसीज्ड हिंदू पर्सनची विधवा मुलगी तिच्या नवऱ्याकडून, नवऱ्याच्या इस्टेटमधून, तिच्या मुलाकडून, तिच्या मुलीकडून किंवा त्या मुलामुलीच्या इस्टेटमधून मेंटेनन्स मिळू शकत नसेल, मेंटेनन्स देण्याची त्यांची कॅपॅसिटी नसेल, तेव्हा ती तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीतून मेंटेनन्स क्लेम करू शकते. किंवा हर फादर इन लॉ इस्टेट, किंवा तिचा जो सासरा आहे त्या सासऱ्याच्या इस्टेटमधूनही तिला मेंटेनन्स नाही मिळाला, त्यावेळेस ती या वडिलाच्या इस्टेटमधून मेंटेनन्ससाठी पात्र आहे. पुढील सबसेक्शन आहे एनी विडो ऑफ हिज सन ऑर ऑफ सन ऑफ हिज प्री डिसीज्ड सन. म्हणजे त्याच्या मुलाची विधवा पत्नी, ती सुद्धा डिपेंडंटच्या यादीमध्ये आहे. इफ शी इज नॉट मेंटेन्ड बाय हिज हजबंड इस्टेट. जर ती तिच्या पतीच्या इस्टेटमधून मेंटेनन्स घेण्यासाठी अनेबल असेल, अक्षम असेल, तेव्हा ती ह्या जो डिसीज्ड पर्सन आहे हिंदू, त्याच्याकडून मेंटेनन्स क्लेम करू शकते, त्याच्या प्रॉपर्टीतून मेंटेनन्स क्लेम करू शकते. तो तर आता हयात नाहीये. पुढचा सबसेक्शन आहे हिज ऑर हर इलिजिटिमेट सन टिल मेजर. म्हणजे त्याचा जो नाजायज मुलगा आहे, इलिजिटिमेट सन आहे, तो पण मेंटेनन्सच्या क्लेम करू शकतो. मेंटेनन्स मिळण्याच्या यादीमध्ये तोही डिपेंडंट आहे. जोपर्यंत तो 18 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याला मेंटेनन्स मागता येईल. आणि शेवटचा सबसेक्शन आहे या सेक्शन मधील हिज हर इलिजिटिमेट डॉटर टिल मॅरेज. त्याची जर नाजायज मुलगी असेल, इलिजिटिमेट मुलगी असेल, तिच्या लग्नापर्यंत ती पण मेंटेनन्स क्लेम करू शकते. सेक्शन 21 मध्ये जे लोक डिपेंडंट आहेत मेंटेनन्स मिळण्यासाठी त्यांची लिस्ट आहे.
प्राधान्यानं जो हिंदू डिसिज्ड पर्सन आहे, जो मयत व्यक्ती आहे, त्याच्या प्रॉपर्टीतून त्याचे वडील, आई, विधवा पत्नी, मुलगा, नातू, पंतू, विना लग्नाची त्याची मुलगी, त्यासोबतच त्याची विधवा मुलगी स्वतःची, त्याच्या मुलाची विधवा पत्नी, त्याची नाजायज मुलगा, मुलगी, एवढे लोक डिपेंडंटच्या लिस्टमध्ये आहेत. सेक्शन 21 नुसार त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीतून हे यादीतील लोक मेंटेनन्स क्लेम करू शकतात. आज आपण सेक्शन 21 पाहिलं, द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956 मधील. थँक्यू.